अ, नमस्कार. प्रमोटर्स 28 तर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आपण आज एका खूप मोठ्या अ, व्यक्तीबरोबर, मोठं मी याच्यासाठी म्हणतोय कारण आपण फक्त मथुरा, काशी, हरिद्वार किंवा चारधाम हे ज्या व्यक्ती ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन येतात, आपण त्याच्या पाया पडतो की तुम्ही तिथे जाऊन आलात म्हणून मी तुमच्या पाया पडतोय. सो आपण आज तर अशा व्यक्तीच्या भेटीला आपण इथे सगळे जमलेलो आहोत की जो स्वतः त्याने देवाची भूमिका केलेली आहे. सो अजिंक्य हे त्यांचं नाव, आणि लवकरच आपण त्यांच्याबरोबर ऑनलाईन असू. स्वागत सगळ्यांचं प्रमोटर्स 28 तर्फे. मी हर्षल राणे. नमस्कार अजिंक्य. हाय, मी हर्षल राणे प्रमोटर्स ट्वेंटी Hi, एट Harshit. तर्फे आपलं स्वागत करतोय. Thank you so much. I'm glad you're having me right now. ऍक्च्युली इनफॅक्ट 28 सोबत लाईव्ह आलोय, so it's a new experience for me. ग्रेट. ऍक्च्युली काय मला म्हणतोय प्रश्न तू? हा पडला की मी पहिले नमस्कार म्हणू की पांडुरंग पांडुरंग असं म्हणू. नाही नाही, तू विठ्ठलाला नाही, अजिंक्यला बोलतोय, so you can say hello. थँक्यू सो मच. सो प्रेटी एक्साइटेड. खूप सारे लोक ठपाठप ठपाठप लाईक सेंड करतायत आणि भरपूर जण वाव, वेलकम वगैरे भरपूर काय 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 असं भरून भरून सगळ्यांच्या कमेंट्स येत आहेत. व्हॉट डू यू थिंक की या सगळ्या भरभरून कमेंट्स अजिंक्यसाठी जास्ती आहेत की पांडुरंगासाठी जास्ती आहेत? मला असं वाटतं अजिंक्यने साकारलेल्या पांडुरंगासाठी त्याचं कौतुक करण्यासाठी तर आहेतच. हं. शिवाय पांडुरंगाशी कनेक्शनच असं आहे. मी स्वतः मराठवाड्यातून आहे, तर विठ्ठल म्हणजे माऊली म्हणजे फील व्हेरी ब्लेस्ड. सो खरंच आम्हाला पण खूप छान वाटतंय की इथे तुम्ही आलात आणि खूप असं हँडसम असं व्यक्तिमत्व आहे. आणि सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की हे जे व्यक्तिमत्व आहे, विठ्ठलापर्यंतचा प्रवास. आणि आम्ही जेव्हा रिसर्च केला, इनफॅक्ट वी वर इन अ बिग डील, की इनफॅक्ट आज मी ऑनलाईन यायचं म्हटलं तरी सुद्धा मी विचार करत होतो, रोज एकदा आंघोळ करतो, म्हटलं आज 2 वेळा आंघोळ करूया. दॅट्स टू मच. नाही, असं अजिबातच काही नाहीये. काय म्हणतात त्याला, अ गॉडली रोल, सो इट वॉज अ रिली बिग डील माझ्यासाठी पण. आणि पहिलंच काम होतं. याच्या आधी तर मी नो थिएटर, नो नथिंग, असं काहीच एक्सपिरियन्स नव्हता. तर कदाचित आता जे तू म्हणतोय त्याच्या काही पर्सेंट जरी ते ओव्हरवेल्मिंग तुझ्यासाठी असेल, आय नो यू आर एक्झॅजरेटिंग, बट त्यापेक्षा कैक पटीने जास्त ओव्हरवेल्मिंग ते माझ्यासाठी होतं, आहे इव्हन नाव. इट्स जस्ट बीन ग्रेट. त्या लुकमध्ये स्वतःला पाहूनच मी असा भारावून गेलेलो होतो पहिले 8-10 दिवस, की अरे यार, एवढा कसा चेहरा बदलत असेल, एवढं कसं काय. आपोआप एक मॅच्युरिटी येते बोलण्यामध्ये, आपोआप एक्झॅक्टली. द वे आय इंटरॅक्टेड विथ पीपल. माय बेस्ट फ्रेंड्स ज्यांनी मला लहानपणापासून पाहिलंय, त्यांचंही असं व्हायचं की अरे यार, आत्ता घरी तू वेगळा होता. जे मला भेटायला जेव्हा यायचे, माझ्याच इथे राहायचे मुंबईला, हा. तर बट सेटवर आल्यावर तू कम्प्लिटली वेगळा असतो यार. आणि सो हाऊ डज दॅट वर्क? सो या, आय अंडरस्टँड. आणि या कॅरेक्टर जेव्हापासून हे मिळालं, त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आपण पब्लिकली कुठेतरी फिरतो, बाहेर जातो, तर तिथे सुद्धा बऱ्याचदा असं होतं की ते कॅरेक्टर म्हणून लोक आपल्याला घेत असतात. सो तो एक्सपिरियन्स कसा होता? मला असं वाटतं, मला उलट जेव्हा कॅरेक्टर म्हणून ओळखायचे, सी माझा हा चेहरा की याच व्यक्तीने विठ्ठल केला होता, हे लवकर कळत नाही. सो याचे फार सारे फायदे पण होते हा हा. मला. की जेव्हा पण मी बाहेर कुठे जायचो, बेसिक ग्रोसरी शॉपिंगला असो, मॉलमध्ये असो, किंवा हा. आणि गोरेगाव मध्ये राहायचो, जिथे खूप सारे मराठी लोक राहतात. आधी मी लोखंडवालाला अंधेरीला राहायचो, जिथे फार सारे मराठी लोक मला तरी दिसायचे नाहीत. तर बरोबर. त्याचे असे फायदे होते की मी ज्या काही माझ्या वयाच्या अल्लड गोष्टी आहेत,
म्हणजे फार काही अल्लड गोष्टी नाही मी करत, बट बेसिक ह्या एव्हरीडे म्हणजे आता भाजी आणतोय, काही फळं आणतोय, विठ्ठल बरं नाही वाटत. सो तसे ओळखायचे नाही ते मला जरा बरं वाटतं. बट केव्हा मी बोलायचो म्हणजे हॉस्पिटलमध्ये बेसिक चेकअपसाठी गेलो मी कुठल्या क्लिनिकमध्ये किंवा तर तिथल्या नर्सेसने कधी मी हेअरकटला गेलोय तर त्या NV सलॉन वगैरे मध्ये तर माझ्या आवाजावरून ओळखलंय मला चेहऱ्यापेक्षा जास्त असं बऱ्याचदा झालेलं आहे. बट जेव्हा आम्ही प्रॉपर इव्हेंटला जायचो, जेव्हा त्या अवतारमध्ये मी असेन, तो जो काही फील आहे, जे काही मी अनुभवलंय ते आय थिंक अभिनेत्याला किंवा कुठल्याही व्यक्तीला पूर्ण आयुष्य जाईल, काही वर्ष जातील, कितीही फेम मिळेल तरीही ते अनुभवताना येणार जे मला पहिल्याच प्रोजेक्टला अनुभवता आलंय. तो जो फील आहे, त्याच्या नजरेने लोक रिस्पेक्ट आणि प्रेम आणि एक जे डिवोशनने पाहतात, ते आय थिंक ती भक्ती अनुभवायला मिळणं ती आहे खऱ्या माऊलींसाठी, पण त्याची एक झलक जेव्हा ती येते ना, ती अशी डोळ्यातून हृदयात उतरते, आय थिंक इट्स टू मच टू हँडल. सो या खूप ओव्हरवेल्मिंग. आणि दिस वॉज ऍज यू मेन्शन दिस वॉज युअर फर्स्ट प्रोजेक्ट. सो याच्या आधी यू वेअर मॉडेल इफ वी आर नॉट रॉंग. प्लीज करेक्ट मी. Yeah, I wouldn't call myself a model because फार सारे प्रोजेक्ट्स मी केलेले नव्हते. पण मी पुण्यामधून इंजिनिअरिंग करत होतो DY पाटील कॉलेजमधून. तर माझं नेहमी राईट. घराच्या तर सो या मी मला ऍक्टिंग करिअरसाठी मुंबईला जाऊ देणार वगैरे असं तर काही शक्यच नव्हतं. कारण नॉर्मल मिडल क्लास सिम्पल लोक आहोत आम्ही, माझ्या घरचे. सो घरचे वर लाईक यू आर गुड ऍट स्टडीज, सो तुला इंजिनिअरिंग असं काही करायचं असेल एज्युकेशन वालं तर तुला आम्ही जाऊ देऊ. मग मी पुण्याला इंजिनिअरिंग साठी गेलेलो. त्याच्या सोबत मग मी बऱ्याच साऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करायचो. समहाऊ थिएटरमध्ये पार्टिसिपेट करणं मला झालं नाही. मला जो ग्रुप मिळाला म्हणजे तिथे तो फार काही मी असं कनेक्ट नाही करू शकलो त्यांच्या क्रिएटिव्हिटीशी किंवा ते माझ्या काही थॉट्सशी. सो ते तर नाही. बट मग मी खूप साऱ्या फोटोग्राफर्स साठी फोटोशूट्स केले आणि समहाऊ मला चांगले कॉम्प्लिमेंट्स मिळू लागले की मी असा फार ऍव्हरेज दिसतो असं ची स्तुती करतायत किंवा वाव जायला लागलो. तर नेहमी आवाजाची स्तुती करायचे. मग मी व्हॉइस ओव्हर प्रोजेक्ट्स केले, मॉडेलिंगचे काही छोटे मोठे प्रोजेक्ट्स आहे, बट नथिंग ह्यूज टू कॉल माय सेल्फ अ मॉडेल. सो या. बट रिअली म्हणजे मी याच्यासाठी म्हटलं बिकॉज 2-3 वेळा सिरियल चालू असताना बरेच जण त्याच्या आधी आपण हे त्यांचे कमेंट्स घेऊयात. हाय सर, आणि ही टेलिकास्ट होणार का आणि कुठे युट्यूबवर वगैरे होणार का, कारण अशी सिरियल होणे शक्य नाही, अशी एक कमेंट आलेली आहे. बट स्टार प्रवाहावरची सिरियल असल्याने ती हॉटस्टारवर अवेलेबल आहे. सो यू कॅन जस्ट गो डाउनलोड हॉटस्टार ऍप आणि या यू कॅन जस्ट वॉच विठू माऊली. स्टारच्या पण पाहू शकतो. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि भरपूर सारे फॅन्स आहेत, जसं भूमिका, अमोल, विनय, ऋतुजा आणि शुभांगी, अजित आणि अजून भरपूर काही, ज्योती, महेंद्र, प्राची, भाग्यश्री, भरपूर जण आहेत जे दे आर सेंडिंग यू बेस्ट विशेस अँड दे आर वेलकमिंग यू. सो त्यांच्यासाठी काय म्हणणार? थँक्यू. जे पण कनेक्टेड आहेत आणि जे पण हे पुन्हा जॉईन करून पाहतील, आय थिंक. आणि ओव्हरऑलच म्हणजे हुएव्हर हॅज गिव्हन मी सो मच अप्रिसिएशन, लव्ह. सिरियसली हर्षल, म्हणजे पहिल्या प्रोजेक्टला हा प्रोजेक्ट मिळण्याच्या आधीच माझी तयारी तर अशी होती की हे फील्ड असं आहे की यू कॅन गेट क्रिटिसाइज्ड व्हेरी बॅडली, ऑल्सो यू कॅन गेट लव्ह व्हेरी बॅडली, व्हेरी नाईसली, सो याचं काही यू कॅन्ट जज की कधी तुमच्याकडून काय चूक होईल किंवा कधी काय फार ऍक्सेप्ट होईल. पण माझ्या या प्रोजेक्टसाठी आय स्वेअर मला एकही नेगेटिव्ह कॉमेंट अशी आलीच नाही. याचा अर्थ मी फार महान आहे किंवा मी खूपच अमेझिंग काही काम केलं असं अजिबातच नाही. पण या योगायोगाने किंवा सुदैवाने कुठल्या तरी पुण्याईने हा रोल मिळणं, ती टीम मिळणं, कारण देवाच्या इतर सिरियल पण आल्या विठू माऊली सिरियल सुरू असताना, पण हा जो कोठारे विजन कडून
जो एक सपोर्ट मिळाला, जो गायडन्स मिळाला, स्टार प्रवाहाकडून जी ही संधी मिळाली आणि त्याचं सोनं करण्यासाठी वेळोवेळी जो गायडन्स मिळाला, आय थिंक दॅट वॉज द बेस्ट पार्ट अबाउट इट, की ते सगळं चांगलं जुळून येणं. सो राईट राईट. प्रोजेक्ट मिळण्याच्या आधी एक वेगळं स्ट्रगल आहे आणि ते मिळाल्याच्या नंतरचं एक वेगळं स्ट्रगल आहे, ते प्रूव्ह करण्यासाठी दॅट यू आर रिअली वर्थ इट, यु नो. सो आय थिंक ते सगळं जुळून आलं, म्हणून हे सगळं कौतुक माझ्यापर्यंत मिळतंय, ज्याचे खरे मी फक्त चेहरा आहे, पण जेन्युइनली ती पूर्ण टीम आहे. आणि मी हे खूप बघितलंय, ऍक्टर्सला जे प्रेम मिळायला हवं, डिरेक्शन टीमला, कॅमेरा टीमला, ते समहाव ऍक्टर्स आर रिप्रेझेंटेटिव्ह, सो त्यांना ते मिळतं. क्या बात, क्या बात. आणि अजून एक भाग्यश्री चौगुले या अकाउंट वरून एक रिक्वेस्ट आलेली आहे की प्लीज टेल अज्जू, म्हणजे बघा आता तुम्हाला अज्जू वगैरे असं म्हणतात सगळे लाडाने, आणि टू गिव्ह वन स्पेशल अजिंक्य थॉट, ही इज अ ग्रेट थिंकर. अय्यो, आता दिस इज सच अ रॅन्डम क्वेश्चन, बट हाऊ स्वीट ऑफ हर. अजिंक्य थॉट हे नाव माझ्या इंस्टाग्राम हँडलचं आहे. हो. अजिंक्य थॉट सध्या तर मी हाच देईन की आपल्याला हे जे कोरोना सोबतचं युद्ध लढतोय आपण, खऱ्या अर्थाने युद्धच आहे. आणि राईट. पहिलं युद्ध असं असेल की ज्याच्यात आपल्याला काही तलवार ढाल घेऊन बाहेर पडायचं नाहीये, तर घरात राहायचंय. सो जो ऍक्च्युली घाबरून घरात राहील तो खरा ब्रेव्ह व्यक्ती आहे माझ्या मते युद्धामध्ये, आणि तो खरा जिंकला असं होईल. सो आपल्या गव्हर्नमेंटला, त्या सफाई कामगारांना, नर्सेसला, डॉक्टर्सला आपण सपोर्ट करू घरांमध्ये राहून. दिस इज व्हॉट आय विल से. ग्रेट ग्रेट ग्रेट. तोच एक थॉट सध्या महत्वाचा आहे फारच. आणि अजून एक प्रश्न आलेला आहे उमेश या अकाउंट मधून. उमेशजींनी प्रश्न विचारला की फिल्म मध्ये काम करणार का अजिंक्य भाऊ? अरे नेकी और पूछ मी 100% करणार, जर का तसा रोल आला कुठला की जो मी जस्टिफाय करू शकतोय, त्या मूव्ही मध्ये, त्या फिल्म मध्ये मी कॉन्ट्रीब्युट करू शकेन काहीतरी छोटं मोठं माझ्याकडचं, मी डेफिनेटली 100% करेन. पण असंच कुठल्या कास्टिंग वाल्या व्यक्तींनाही वाटावं, त्या फिल्म मेकर्सला वाटावं दॅट आय एम वर्थ इट. आणि आय वुड लव्ह टू डू माय. नो, डेफिनेटली हे वाटेल, कारण आम्ही सुद्धा थोडंसं जेव्हा रिसर्च केला तुमच्याबद्दल तेव्हा असं आम्हाला आलं की तुम्ही 2 ते 3 वेळा, एक ते 2 वर्षात या टाइम पिरियड मध्ये यू वेर ऑन द हॉट लिस्ट, की लोक तुम्हाला खूप आवडीने आपलंसं मानतायत आणि यू आर ऑन द टॉप लिस्ट. सो त्याच्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला? आय थिंक मला त्याची काय म्हणतात त्याला, इम्पॉर्टन्स इतकं नव्हतं माहिती जेव्हा पहिल्या वर्षामध्ये ते आलं. पण मग त्याच्यानंतर एक सर्टन अटेन्शन जेव्हा मला मिळालं त्या लिस्टमध्ये आल्यानंतर, आय वॉज कॉल्ड ऍट अन अवॉर्ड शो ऑल्सो टू गिव्ह अवे अन अवॉर्ड. आणि देन सडनली म्हणजे सेटवर पण सगळे कॉंग्रॅच्युलेट करत होते. काही नोन आर्टिस्ट मेसेजेस करून मला कॉंग्रॅच्युलेट करत होते. आय बिकेम फ्रेंड्स विथ फ्यू रिली गुड वन्स त्याच लिस्टवर असलेले. सेकंड इयरला पण झालं आणि थर्ड इयरला तर म्हणजे आता या तिसऱ्या वर्षी जेव्हा ती लिस्ट आली तेव्हा आय थिंक त्याही पेक्षा प्रायर एक लिस्ट असते जी फक्त टीव्ही आर्टिस्टची असते, मोस्ट डिझायरेबल महाराष्ट्रामधले मराठी टीव्ही आर्टिस्ट. आणि दुसरी लिस्ट असते ओव्हरऑल जितके पण ऍक्टर्स आहेत मराठी, म्हणजे मग फिल्म्स, वेब सिरीज, सो टू कन्सिडर, आणि थिएटर आणि सगळं, त्यांची एक लिस्ट बनते. त्यामध्ये यावेळी नाव आलं. आय थिंक इट वॉज रिअली बिग डील. अँड आय एम अगेन जस्ट वन प्रोजेक्ट ओल्ड. सो मी even now I'm just crawling to understand my craft. आणि म्हणजे अगदी कॅमेरा समोर येऊन उभं राहणं, तो मार्क कुठे असतो, लुक कुठे जायचा असतो, इतक्या बेसिक गोष्टीही मला अजिबात नव्हत्या माहिती. सो त्या मी या प्रोजेक्ट मधून शिकलोय. सो ही एक छानशी ट्रेनिंग होती माझ्यासाठी. आता पुढे मी काय करतोय बघूया. आणि अजून एक प्रश्न आलेला आहे की ऑडिशन टाइमचा एक्सपिरियन्स सांगा, कसं तुमचं सिलेक्शन झालं? बरेच लोक तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये असतील आणि सगळ्यांना एका साइडला ठेवून आपलं जे एक सिलेक्शन झालेलं आहे त्या एक्सपिरियन्स बद्दल सांगा प्लीज. सोशल मीडियावरच आता आपण लाईव्ह गेलोय, तर मला हे सांगायला नक्की आवडेल की फेसबुकवर मला मेसेज आला होता एका XYZ कोऑर्डिनेटरचा, सेईंग की आपण बरेच दिवस झालं कनेक्टेड आहोत फेसबुकवर, आणि पण आणखी कधी बोललो कसे नाही, आणि
वगैरे वगैरे. बेसिकली आपण इंटरॅक्ट कसं नाही केलं, कुठे होतास तू इतके दिवस, यू हॅव अ गुड स्माइल, तुझे चांगले वाटतायत पिक्चर्स, तुला कृष्णाची भूमिका करायला आवडणार असेल तर या ठिकाणी तू जाऊन ऑडिशन दे. ते ठिकाण म्हणजे जय मल्हारचा सेट असं मला सांगितलं गेलं फिल्म सिटीमध्ये. ओके. आता फिल्म सिटीमध्ये आहे असं कळल्यावर आणि कृष्णाचा रोल आहे असं कळल्यावर माझ्या त्याची बॅक स्टोरीज होत्या. इंजिनिअरिंगच्या काळात मी पुण्यावरून अपडाऊन करायचो, तर मी ना आपले जे काही मॉल्स आहेत, इनऑर्बिट मॉल जो आहे मलाडचा, तिथे थांबून नेहमी क्लोथ्स चेंज करायचो त्याच्या कॉमन वॉशरूम मध्ये. माझे स्ट्रगलिंगचे दिवस मी तर, आणि तिथेच थोडासा मेकअप वगैरे करून ऑडिशनला जायचो वेगवेगळ्या ठिकाणी. तिथे नेहमी मी एक पाटी पाहायचो जिथे लिहिलेलं असायचं चित्रनगरी राईट साइड, अशी तिथे एक ना पाटी आहे. सो मला नेहमी असं कुतूहल होतं की या चित्रनगरी काय, आणि कोणा एका XYZ डिरेक्टरने पुण्यात सांगितलं होतं की तिथे प्रत्येकाला एंट्री देत नाहीत, सो तुला जायला आवडेल. सो बेसिकली फिल्म्स म्हणजे मी नेईन तुला असं. तर मला खूप क्युरिओसिटी होती फिल्म सिटीची की काय असेल फिल्म सिटी, आणि मी एक जस्ट कॉलेज संपवलेला मुलगा होतो. आणि कृष्णाच्या रोलचा असा की माझा लहानपणापासून एकदाही कृष्णाच्या लुक मध्ये कधीच फोटो काढलेला नव्हता. माझ्या बहिणीचा काढला होता, ती मोठी पहिली चाइल्ड आहे म्हणून. सो दीज टू थिंग्स वर रिली मेकिंग मी क्युरियस की चला कृष्णाचा रोल आहे आणि ऑडिशनला, आणि प्लस जय मल्हारचा सेट, तर मग मी गेलो दुसऱ्या दिवशी तिथे. त्यानंतर त्या व्यक्तीचा मला काहीच मेसेज नाही, काही नाही. मी तिथे गेलो, तिथे मी उर्मिला कानेटकर मॅम आणि नो ऍक्च्युली फर्स्ट ऑडिशनच्या दिवशी तिथे जस्ट 2 जण होते. ऑलमोस्ट सगळं लाईट वगैरे बंद झालेलं, अंधार होता. त्यांनी मला एक कागद दिला ज्यावर म्हणजे ती स्क्रिप्टच होती. जी मला आता खूप सवय झाली आहे त्या भाषेची, पण असंच सगळं लिहिलं होतं की देवर्षी, सगळंच अपेक्षेप्रमाणे घडलं असतं तर नियतीची अनिवार्यताच नसती. मनात अपेक्षा सहस्त्र असतील परंतु घडतं तेच जे नियतीने योजलेलं असतं वगैरे. आता हे मी आत्ताही मला पाठ आहे, कारण त्यावेळी जे टेन्शन येऊन मी ते पाठ केलेलं. तर मला 2-3 लाईन मी जस्ट पाठ केल्या आणि त्यांना बोलून दाखवल्या पॅन्ट शर्टवर. तर तो मुलगा आणि मुलगी जे तिथे होते, सनी त्याचं नाव आहे, जो की नंतर माझा खूप चांगला मित्रही बनला एडिटिंग टीमचा. तर त्यांच्या दोघांमध्येच बोलणं झालं की हा चांगला वाटतोय, याचं लुक चेंज करा. तर मला वाटलं लुक चेंज करा म्हणजे काय. सरळ त्यांनी मला रूम मध्ये नेलं आणि मला कृष्णाच्या गेटअप मध्ये मुकुट आणि बरोबर. फटाफट व्हिडिओ बनवला आणि साधारण 1, 2, 3, 4 असे 11 टेक मला लागले बोलायला. आणि असं झालं की ते एकदाच झालं आणि मी त्यांना म्हटलो की सॉरी, मला ना माझी पहिलीच वेळ आहे, मला फार सवय नाही आणि ह्या भाषेची तर मुळीच नाही, त्यातलं मराठी. तर मला खूपदा रिटेक घ्यावा लागला. सगळं झाल्यावर त्यांनी मला सांगितलं की ऍक्च्युली यू वर अमंगस्ट दोज ज्यांनी सगळ्यात कमी रिटेक घेतले. लोकांनी 32, 33, 40 रिटेक घेतलेत आणि तरी पण दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पुन्हा आले ऑडिशन द्यायला, असे होते. त्यामानाने तुझं पाठांतर चांगलं आहे, याचा तुला फायदा होईल. ओके. असं सगळं झालं. सो तो एक खूपच पॉझिटिव्ह असा माझ्यासाठी एक्सपिरियन्स होता. एक रिक्वेस्ट आलेली आहे की ऑडिशनच्या वेळेस तुम्ही घेतलेला डायलॉग प्लीज बोला. आणि अजून एक विचारतायत कोणीतरी की हा जो आपला लाईव्ह कव्हरेज आहे अपलोड कराल का, मिस्टर बुद्धिवंत हे विचारतायत. तर यस, आपल्या सगळ्यांना सांगायला आवडेल की आपण प्रमोटर्स 28 हे आपलं वॉच लाईव्ह म्हणून जे सेक्शन असतं तिथे तुम्हाला 24 तासासाठी हा सेक्शन दिसतो. सो प्लीज ऑडिशन डायलॉग आपण म्हणाल का, असं एक रिक्वेस्ट आली आहे. मी आता जस्ट ऑडिशन डायलॉग म्हणालो, तो पूर्ण नाही म्हणालो पण फास्ट मध्ये म्हणतो. जरा एका ठिकाणी जर उभं राहिलं तर बरं होईल प्लीज, म्हणजे रिक्वेस्ट आहे, कारण ते कॅमेरा हलतोय ना तर त्याच्यामुळे रेंज जाते. राईट. हा शुअर, आय जस्ट कीप इट हिअर. ओके. या सो हा तर नियतीची अनिवार्यताच नसते, मनात अपेक्षा सहस्त्र असतील परंतु घडतं तेच जे नियतीने योजलेलं असतं. आमच्या धर्मकार्यात देवींचा सहभाग असेल परंतु सहवास कितपत लाभेल याची शंकाच आहे आम्हाला. म्हणून जे संचित आहे ते मान्य आहे, जसं आहे तसं शिरोधार्य आहे. माऊलीने जर पदर आखडता घेतला तर लेकरं कावरी बावरी होतात, आणि माझ्या भक्तांसाठी
समथिंग समथिंग, आणि त्यांचा विठोबाही मीच आणि त्यांची विठाईही. क्या बात, त्यांचा बापही मीच आहे आणि माताही, त्यांचा विठोबाही मीच आणि विठाईही. क्या बात. सो आणि याच्यामध्ये पण बऱ्याच साऱ्या लाईन्स होत्या, बट या वाव, रिअली वंडरफुल. आणि जसं तुम्ही तुमच्या डायलॉग मध्ये जसं आहे की नियतीने हे सगळं घडवून आणलेलं असतं आणि जे नियतीमध्ये आहे ते होणारच. सो तसंच मला सांगायला आवडेल. खूप आणि इव्हन सगळ्यांचं सुद्धा येतात थोडेसे कमेंट्स की नियतीने सुद्धा आपली भेट व्हावी हे कुठेतरी लिहिलं असावं म्हणून आज आपण भेटतोय. ऍब्सोल्युटली. आणि तुमची फेवरेट ऍक्ट्रेस कोण आहे असा एक प्रश्न आहे आणि एक कॉम्प्लिमेंट आहे की वाव, युअर व्हॉइस इज सो गुड बाय रूप्स नाईकरे. अरे थँक्यू सो मच फॉर द कॉम्प्लिमेंट. ऍक्ट्रेस असं स्पेसिफिक त्यांनी विचारलं नाही, पण माझी ऑल टाइम फेवरेट ऍक्ट्रेस इज एमा वॉटसन. ओ वाव, हॅरी पॉटर मधली हर्मायनी ग्रेंजर. वाव, वाव, रिअली नाईस. आणि विठ्ठलाच्या अजून एक प्रश्न आला होता वरती की विठ्ठलाच्या भूमिकेमध्ये असताना असं असं नाही वाटलं का की आपण कुठेतरी विठ्ठल व्हायला लागलोय किंवा आपल्यामध्ये ते गुण यायला लागलेत? मला तर कळलं नाही, कारण हा खूप ग्रॅज्युअल अशी प्रोसेस होती. पण माझ्या आजूबाजूच्यांना, माझ्या आई वडिलांना, माझ्या फ्रेंड्सला, फॅमिलीला, एक्सटेंडेड फॅमिलीला हे डेफिनेटली वाटत होतं की अरे तुझ्या भाषेला काय झालंय, किंवा तू किती क्लीन बोलतोयस, किंवा शब्द कसे वापरतोय. जसं गोष्ट नाही म्हणत कथा म्हणतो, किंवा मंदिर नाही म्हणत देऊळ म्हणतो. आणि असे ग्रॅज्युअल चेंजेस होते आय थिंक. सो या विठ्ठलाचे गुण म्हणायला गेलं तर तो आय थिंक ते खूप जास्त मोठा भार आहे. पण बेसिक करून हे बोलतो, कुठल्याही प्रसंगाला स्माइलिंग फेस सोबत सामोरा जातो. तर तसं कुठेतरी आत्मसात करावं, अंगीकारावं असा माझा प्रयत्न नक्की असतो. तो जमतोय कितपत हा प्रश्नच. ग्रेट, ग्रेट. आणि या क्वारंटाईन डेज मध्ये आय गेस भाग्यश्री चौगुले इज युअर फ्रेंड इफ आय एम नॉट रॉंग. कारण काही चांगले क्वेश्चन्स तिच्याकडून येत आहेत की वन मोर ग्रेट थिंग इज दॅट ही इज डुईंग डान्सिंग दीज डेज. सो डान्सच्या पॅशन बद्दल काही सांगाल का? डान्सचं पॅशन वगैरे अजिबातच नाहीये. मुळात पहिली भूमिका करताय, स्पेशली सिरियल मध्ये, तर ना वेताळासारखी ती मानगुटीवर बसते तुमच्या. सो ती जाणं, तो एखादी भूमिका एखाद्या कॅरेक्टर मध्ये उतरणं जितकं कठीण असतं, त्यापेक्षा जास्त कठीण त्याच्यातून दूर होऊन आता नव्या कॅरेक्टर मध्ये जाणं हे असतं. तर बेसिकली मी अशा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय की डान्सिंग किंवा काय, ज्याच्याने माझी बॉडी लँग्वेज जरा चेंज होईल. सो मी थोडी बियर्ड पण वाढवली आहे, सो आय लुक डिफरंट टू माय सेल्फ. सो आणि मग डान्सिंग वगैरे करतो. मला साल्सा डान्सर्सचा नेहमी फार हेवा वाटायचा. तर मग DSS म्हणून एक डिफरंट स्ट्रोक स्टुडिओ म्हणून आहे, ज्यांचे ऑनलाईन क्लासेस चालवतात नकुल घाणेकर, आणि ही इज अ रिअली गुड फ्रेंड. सो मग तसं होतं एक संधी. म्हटलं मग घरी बसल्या आपण आय थिंक असं काहीतरी इंटरेस्टिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे, टू जस्ट स्टेप आउट ऑफ विठू माऊली झोन आणि एक नवा अजिंक्य एक्सप्लोर करता येईल असं काही. क्या बात. आणि या विठू माऊलीसाठी, पांडुरंगासाठी लंडनहून निरोप आहे. हॅलो फ्रॉम लंडन. आणि श्वेता पाटील हॅलो असं बोलते. वाव, थँक्यू सो मच. अँड शी इज आस्किंग व्हॉट इज युअर फ्युचर गोल? Future goal is to obviously reach out to wider audiences, perform different characters. जसं की I hope she understands Marathi. Yeah, she is Marathi. सो बेसिकली हेच की विठ्ठल जसं माझ्यासाठी परफॉर्म करणं, याच्या आधी कोणी परफॉर्म केलेलं नव्हतं, किंवा मला तरी माहिती नव्हतं की कोणी फेमस व्यक्ती ज्यांनी ते परफॉर्म केले किंवा त्यासाठी ओळखल्या जात आहेत. सो हे जसं एक नाविन्य होतं, त्याच्यात मला करायला खूप सारं चॅलेंजिंग असा पार्ट होता. कमीत कमी एक्सप्रेशन सोबत जास्तीत जास्त एक्सप्रेस करा, कमीत कमी बॉडी लँग्वेज सोबत. सो तसे काही कॅरेक्टर्स जर का असतील वेगवेगळ्या धाटणीचे, जे याच्या आधी कोणी केले नाहीयेत किंवा माझ्यासाठी नवे असतील, आय वुड लव्ह टू डू. सो हेच माझं टार्गेट आहे, नो मॅटर इन व्हॉट लँग्वेज, इंग्लिश, हिंदी, मराठी, साऊथ, यू नेव्हर नो. आणि अजून एक PUARG असं एक अकाउंट आहे, त्याच्यावरून PU ने सांगितलेलं आहे की माय 6 year old सन, एवढा छोटा मुलगा तुमचा खूप मोठा फॅन आहे.
अरे क्या बात आहे, थँक्यू सो आणि मच. क्वारंटाईन आय मध्ये थिंक काय करता असा एक प्रश्न आहे अगेन अनदर भाग्यश्री SH7 कडून. क्वारंटीन मध्ये मी जसं की मी आता सांगितलं, आय एम डुईंग अ लॉट ऑफ थिंग्स लाईक रीडिंग, हेल्पिंग माय पेरेंट्स. मी भेटलो नव्हतो आई बाबांना बरेच दिवस झालं, सो त्यांना भेटलोय, त्यांच्याशी गप्पा मारतोय, खूप साऱ्या गोष्टींवर, आमच्या फॅमिली गप्पा आणि पुढे काय करायचंय वगैरे पासून बरंच काही. सो एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करतोय, लाईव्ह जातोय अशा इंटरेस्टिंग सोशल मीडिया हँडल्सवर, राईट. प्रमोटर्स 28 सारख्या. राईट. सो या. आणि सेकंड क्वेश्चन काय होता? सॉरी, फर्स्ट क्वेश्चन रादर. हा नाही, सेकंड क्वेश्चन जो आहे तो येतोय की विठ्ठल ही भूमिका साकारण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागली, आणि हा प्रश्न आलाय मणगावकर यांच्याकडून. मला असं वाटतं, मला सी आय वॉज 24 जेव्हा मी याचं ऑडिशन दिलं आणि ही सिरियल सुरू झाली. तर एका 24 वर्षाच्या मुलाला देव म्हणून ऍक्सेप्ट करा, हे स्वतःला मला कन्व्हिन्स करणं आधी खूप इम्पॉर्टंट होतं, अँड दॅट वॉज द टफेस्ट पार्ट. सो ज्यामध्ये देवाला कोणी बघितलंय, आता मला समजा एखाद्या हिरोचं किंवा एखाद्या कोणाचं बायोपिक करायचं असेल, किंवा एखादं फॅन्टसी कॅरेक्टर आहे ते परफॉर्म करेन, देव कोणी पाहिलाय की त्याच्यासारखं कसं वागायचं हे कोणाला माहितीये? मला तर नक्कीच नव्हतं माहिती. तर आय थिंक द टफेस्ट पार्ट वॉज टू गेट द बॉडी लँग्वेज, टू गेट दॅट गॉडली व्हॉइस, ती डिलिव्हरी डायलॉग्सची तशी करणं, आणि कमीत कमी एक्सप्रेशन सोबत, कमीत कमी बॉडी लँग्वेज सोबत. माझ्या दोन्ही हातावर असा शेला असायचा इकडून इकडून, विठ्ठलाचा जसा असतो कमरेवर हात ठेवल्यावर साईडने, तर तो अगदी म्हणजे माझे हात बांधून टाकायचा. सो हातवारे न करता बोलणं, जे मला सीन आता पण नॉर्मली मी बरोबर. शिकणं, तो सगळं काही मिनिमल करणं, आय थिंक दॅट वॉज द टफेस्ट पार्ट, ज्यामध्ये आदिनाथ कोठारे आणि उर्मिला आदिनाथ कोठारे ऍक्च्युली टोल्ड मी टू गेट द आईज ऑफ द कॅरेक्टर, की अजिंक्य ओके. कॅरेक्टरचे डोळे मिळाले की सगळ्यात मोठी अचीवमेंट असते. ओके. तर मग कृष्णाचे डोळे कम्प्लिटली वेगळे असतील, बिकॉज ही इज बिट मिस्चिव्हियस, किंवा ही इज बिट नटोरियस, असा व्यक्ती आहे, सो थोडासा फ्लर्ट आहे, तर त्याचे डोळे वेगळे असतील. तेच विठ्ठल इज नो मॅच्युअर्ड, तो माऊली आहे जगाची, तर मग त्याचे एकदम शांत असे डोळे असतील. एक्सप्रेशन्स वाईज पण यू डोंट हॅव टू से, जेव्हा एखाद्याला सगळं माहिती असतं तेव्हा तो जास्त बॉदर नाही करत की कली फारच त्रास देतोय किंवा आणखी काही. सो त्याला माहिती. बरोबर. And I got the character then. ओके. काही ग्रेट. Yeah. अजून एक प्रश्न आलेला आहे मांडवकर सरांकडून, की तुमच्या इंजिनिअरिंगच्या काळातले काही किस्से सांगा ना. डिफॉल्टर लिस्ट मध्ये असायचो. फर्स्ट सेम मध्ये तर मी म्हणजे सेकंड टॉपर होतो. मला टॉपर म्हणून चिडवायचे लिटरली. आणि बट देन तेव्हाच मला थोडंसं रिअलाइज झालं की व्हॉट, जॉब इज नॉट माय एम इंजिनिअरिंग फील्ड मध्ये, बिकॉज दिस इज नॉट मेकिंग मी द हॅपीएस्ट. मला अभ्यास आत्ताही आवडतो. आय मिस दॅट झोन की जिथे मी एका ठिकाणी बसून निवांत अभ्यास करत बसलोय, कोणाला प्रूव्ह करायची गरज नाही, काही ऑनलाईन इंजिनिअरिंगच्या काळात मी डिफॉल्टर लिस्ट मध्ये असायचो. पण जेव्हा पण क्लासमध्ये असायचो, माझी मॅथमॅटिक्सची नोटबुक सगळीकडे फिरायची. मी कॉलेजच्या इव्हेंटमध्ये पण पार्टिसिपेट करायचो. फ्रेशर्स पार्टी वगैरे असेल तर सम टायनी डान्सिंग किंवा असं काही. देन खूप साऱ्या इतर ठिकाणी मी प्रेझेंटर म्हणून जायचो अनेक कंपनीजसाठी MBA कॉलेजेसमध्ये. म्हणजे मी दिल्ली, कॅलकटा, सुरत, अहमदाबाद, पुणे, मुंबई या सगळ्या ठिकाणी गेलोय ऍज अ प्रेझेंटर, जिथे मी माझ्या वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या व्यक्तींना पण प्रेझेंटेशन द्यायचो फॉर डिफरंट थिंग्स. सो हे सगळं मी केलेलं
एक पर्सनॅलिटी मध्ये थोडे चेंजेस आणण्यासाठी, कारण मी परभणीमध्ये 15-1 वर्ष राहिलो होतो. वाव. तर मला ना स्वतःमध्ये चेंजेस खूप सारे करायचे होते. तर या सगळ्या पद्धतीने मी ते करू शकलो. मॉडेलिंगचे काही प्रोजेक्ट्स करून, ओके. व्हॉइस ओव्हर्सचे प्रोजेक्ट करून. ओके. दोज वर माय आणि गोल्स. हे सगळं चेंज करता करता स्वतःला त्या प्रशिक्षणामध्ये आणता आणता हु वॉज युअर रोल मॉडेल? कोणाला बघून बघून ऍक्टिंग शिकणं, मॉडेलिंग शिकणं किंवा व्हॉइस ओव्हर चेंज शिकणं, हु वॉज युअर रोल मॉडेल? असं कोणी हम्म. 17 हम्म. वर्षांचा होतो तेव्हापासूनच मी कमवायला पण लागलो माझ्या इंजिनिअरिंग हम्म. सोबतच. हम्म. तर हम्म. आणि त्यात मला कमीपणा अजिबात नाही वाटत. हा हम्म. प्रेझेंटर म्हणून मी जेव्हा कामं करायचो तेव्हा पण मला त्याचे पैसे मिळायचे. आणि हम्म. मॉडेलिंगच्या काही प्रोजेक्ट मधून फ्रीमध्ये फोटोज मिळायचे किंवा काही छोटे मोठे पैसे मिळायचे. हम्म. हम्म. व्हॉइस ओव्हर मधून पण. तर मला ते पैसे कमवणं म्हणजे मला फारच गरज होती पैशांची किंवा पॉकेट मनी मिळत नाही असं नव्हतं. तर हम्म. कुठेतरी हे इंडिपेंडेंट होणं आपण 18 वर्षाचे झाल्याच्या नंतर शिकायला हवं आय थिंक. आणि आपल्याकडे कमीपणा म्हणून पाहिलं जातं की बघ तो पेपर वाटतो, बघ तो काम करत करत हे शिकतो किंवा बिचारा असं म्हणून जे पाहतात त्याची मला खूप नफरत आहे. आय थिंक कोणी हम्म. इंडिपेंडेंट होऊ पाहत आहे तर दॅट पर्सन शुड बी युअर रोल मॉडेल. सो असे काही लोक होते जे काइंड ऑफ रोल मॉडेल माझ्यासाठी होते. आय राईट न्यू राईट. सम पीपल बॅक जे असे कामं करायचे, दे वर माय रोल मॉडेल्स. ग्रेट ग्रेट. आणि अजून एक पर्सन आहे, वी हॅव वन गुड पर्सन, तर ते रिक्वेस्ट करताय की एकदा लब्धेला सोबत घेऊ शकाल का? बट त्यांना सांगू इच्छितो की एका टाइमला आपण इथे एका व्यक्ती सोबत बोलत आहोत, दुसरी व्यक्ती बाय डिफॉल्ट ऑनलाईन येऊ शकत नाही, बिकॉज 2 व्यक्तींना आपण अकोमोडेट या व्हिडिओमध्ये नाही करू शकत. आणि अजून एक प्रश्न आहे की विठ्ठल ही जी सिरियल आहे, विठू माऊली, राधा माळी यांनी खूप छान असा प्रश्न विचारलेला आहे की ही सिरियल साकारताना असा काही प्रसंग घडलाय का की जो आपण आयुष्यभर कधी विसरू शकत नाही, असा अंगावर काटा आणणारा अनुभव? खूप सारे जेन्युइनली. म्हणजे त्यातल्या त्यात मी हा एक प्रसंग तर नेहमी सांगतो की दिवाळी पहाटचा कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये एक वयस्कर अपंग व्यक्ती होते ज्यांनी आयुष्यभर विठ्ठलाची सेवा केली असं ते म्हणत होते. सतेज कांती, निळेशार डोळे, म्हातारे होते ते, जे आमच्या त्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये वर चढले त्या प्रोग्रामच्या नंतर. कसे कसे ते पोहोचले आय डोंट नो. आणि ते ज्यानुसार ते चढत होते त्या बेगड्या घेऊन हातात, आणि ते ऑलमोस्ट पडले तिथे. आम्ही दोघेही जण, रुक्मिणी आणि मी, उचलायला गेलो. आम्ही आमच्या गेटअप मध्ये होतो. तर डोळ्यात पाणी आलं वगैरे. मी लवकरच तो व्हिडिओ पण शेअर करेन बाय द वे. मी हा केला नाही आणखी व्हिडिओ शेअर. तर त्यांनी ज्यानुसार आमच्या म्हणजे पाया वगैरे पडले ते, आणि आमच्या डोळ्यांमध्ये बघून म्हणाले की आम्ही आयुष्यभर विठ्ठलाची सेवा केली आहे आणि तुम्हालाही याची कल्पना नाहीये, पण तुमच्या रूपात तुम्हाला याची जाणीव पण नाहीये, पण माझा विठ्ठलच पृथ्वीवर आलाय आणि तुम्ही मला दर्शन दिलं, मला दर्शन द्यायलाच तुम्ही आलात. तर मला आयुष्यात अजून काहीच नको, मला हे मिळालं, भरून पावलं असं. तर ते ज्यानुसार म्हणाले ना, आय थिंक दिस इज रिली ब्युटिफुल. प्लस आणखी एक अनुभव, मंदिरामध्ये आपण नेहमी असं ऑडियन्स मध्ये उभे असतो, देव बघतो, प्रार्थना करतो. ते पुजाऱ्यांना पण जे दृश्य दिसत नाही असं एक दृश्य आपण कोणीच कधीच अनुभवलेलं नसतं. मूर्तीच्या ठिकाणी उभं राहून त्या मूर्तीला कसं दिसत असेल सगळं जग किंवा ती जनता जी हरिकृष्ण जाप करते किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणते, ते अनुभवायला मला जे मिळालं, आय थिंक माझ्या अंगावर शहारे म्हणजे ते जातच नव्हते. गुजबम्स अशी एक अवस्था होती माझी की डोळे झाकलेला असतो विठ्ठल, आधी मूर्ती असते, मग डोळे झाकलेला विठ्ठल असतो, सगळेजण विठ्ठल नामाचा जाप करतायत आणि हो, अजिंक्य बघतोय देवाकडे आणि असं. तर त्या पुजाऱ्यांनाही जे दृश्य दिसलेलं नाही किंवा कुठल्याच असं आहे की टाळ वाजवल्यासारखं ठ हे जे ऐकू येतं, ते तिथे जो काही आमच्या वाड्यामध्ये, विठ्ठल वाड्यामध्ये सेटवर जो काही आवाज घुमायचा, तो पण फील माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणार आहे. क्या बात, क्या बात, बढिया. आणि आता वळूयात थोडस जरा एक गमतीशीर प्रश्नाबद्दल की नवरा बायकोचं भांडण आपण तर बघितलेलंच आहे.
थोडीशी नोकझोक आपण बघितलेलीच आहे. सो ही जी विठ्ठलाची आणि रुक्मिणीची जी नोकझोक आहे ती तुम्ही कशी एन्जॉय केली? बापरे, ती आम्ही रिअल लाईफ मध्ये पण एन्जॉय करतो बाय द वे. अर्थात ती माझी गर्लफ्रेंड और आम्ही काही रिलेशनशिप मध्ये असे तर नाहीये. शी इज अ रिअली डिअर फ्रेंड ऑफ माइन. बट अशी नोकझोक म्हणजे सेटवरही होत राहायची, आताही होते. बट आय रिअली लव्ह हर ऍज अ फ्रेंड. आणि सेटवर पण खूप मज्जा यायची. म्हणजे ते पूर्ण साकारताना अर्थात दोघांना वाचून आम्ही खूप हसायचो, खूप धमाल करायचो या सीन्सवर. की म्हणजे अचानक रुक्मिणी मागे प्रकट होते, जेव्हा मी रुक्मिणीबद्दल नामदेवाला काहीतरी म्हणतोय किंवा पुंडलिकाला काहीतरी म्हणतोय की हे असंच असतं रे पुंडलिका किंवा असंच असतं रे नामदेवा, आणि मग रुक्मिणी येते, मग ती माझी कशी कान पिळणी करते. तर मजेशीर सीन होते ते पण. अनुभव मस्त. आणि तुमच्यातली अशी काही गंमत जम्मत आमच्या बरोबर शेअर कराल का? आमच्यातली म्हणजे सेटवरची? हा, सेटवरची. और रुक्मिणी आणि माझी? हा, सेटवरची, की ज्याच्याने थोडा माहोल एकदमच काहीतरी सिरियस होता आणि काही हॅपनिंग झाली आणि सगळे वी वेंट इन टू लाफ्टर. गॉड. बऱ्याचदा जेव्हा पण इंग्रजी शब्द काहीतरी यायचा, की कोणीतरी म्हणायचं की हे पहा, यांनी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. कारण ना हा, आम्ही लक्षात ठेवायचो. तर मग तिथे हा. सॉरी म्हणणं, गिफ्ट म्हणणं, असे काही इंग्लिश शब्द वापरल्यावर आमची खूप हशा व्हायचा. हा. देन रिटेक होण्यासाठी वगैरे, किंवा अचानक वेगळ्याच टोनचा आवाज निघाला बोलता बोलता, ओरडता ओरडता, त्याला हा. हसायचं. जे काही लोक होते सेटवर माझे फार जवळचे फेवरेट असे होते. आम्ही खूप हसवायचे, खूप खूप खूप. माझा पहिला प्रोजेक्ट असताना त्या सगळ्यांनी मला इतकं सांभाळून घेतलं आणि खूप मजा केली. तर जेव्हा इस्पेशली जेव्हा सिरियस काहीतरी सीन असेल तेव्हा रुक्मिणी जेव्हा चेहरे बनवायचे, असा ओएस जर का असेल, सी राईट नाव इफ दिस इज रुक्मिणी, तिची पाठ करून उभी माझ्याकडे बघते आणि मी आणि इथे कॅमेरा आहे सपोज, जो की हा कॅमेरा मी होल्ड केला. सो मग माझ्याकडे बघून चेहरे करणार जेव्हा मी सिरियस रडण्याचा काहीतरी सीन करतो, मग तेव्हा एकदम अचानक हसायला यायचं. तर हे सगळे असे खूप मजेशीर टायमिंग्स होते. प्लस आमच्या इथे कोठारे विजन मध्ये एक नियम असा होता की काहीही असो, ब्रेक जेव्हा होईल, लंच आवर जेव्हा होईल किंवा इव्हनिंग सपर टाइम पण जेव्हा असेल, तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र बसायचो. कोणीच आपापल्या व्हॅनिटीज मध्ये, रूम्स मध्ये बसायचं नाही. सगळे एकत्र बसायचो. तर एक फॅमिली सारखा फील असायचा की चुकून कोणी कोणाला बोलत नाहीये असं जरी असेल तरी पण मग आपोआप ते वाद सुटून जायचे. तर अगदी असं कोणी लीड आहे, कोणी सिनियर आहे असं आमच्या सिनियर्सने पण कधी भासू दिलं नाही. तर रिअली लवली टाइम आय हॅव हॅड. सो मेनी मेमरीज. ग्रेट. आणि सगळेच जण आपलं कन्व्हर्सेशन खूप एन्जॉय करतात. भरपूर जण अजून परत जॉईन झाल्यात नव्याने. पूजा केकणे हिने प्रश्न विचारलाय की सर, तुम्ही ऍक्टिंगचं फील्ड स्पेसिफिकली कधी चूज केलं? लहानपणापासून माझ्या आजोबांची फार इच्छा होती. त्यांनी ऍक्टिंग मध्ये जावं, त्यांनी ऑडिशन्स द्यावे. इनफॅक्ट एक खूप म्हणजे हिंदीचाच खूप चांगला असा प्रोजेक्ट होता ज्यामध्ये जितेंद्र नंतर आले, सिलेक्ट झाले. पण हा किस्सा नेहमी सांगतात. आणि काही फॅमिली कारणांमुळे माझे आजोबा तिथे जाऊ शकले नव्हते जेव्हा का ते शॉर्टलिस्टेड होते. त्या काळात त्यांनी पोर्टफोलिओ वगैरे बनवलेला होता. तर ते मला नेहमी, ही यूज टू कॉल मी टग्या. आणि मी ना बुगी उगी चालू असेल, टीव्हीवर काही चालू असेल ना, तर घरामध्ये काहीतरी डान्स करायचो, काहीतरी असं उगाच छोटासा, मी 5-7 वर्षांचा असेल तर ना, तेव्हा ते मला म्हणायचे की टग्या, इथे नाही डान्स करायचा आहे, तुला टीव्ही मध्ये जायचंय. तर हे मी ऍक्च्युअली टीव्ही पासून सुरुवात केली, म्हणजे मालिकेपासून. तर ना मला कुठेतरी त्यांचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. सो आय ऑलवेज वॉन्टेड टू बिकम अन ऍक्टर. ते कसं होणार हे काही शक्यच नव्हतं. स्मॉल टाउन मधून मी लहानाचा मोठा होत होतो ना, माझी भाषा फार ग्रेट ना, मी दिसतो फारच ग्रेट वगैरे असंही काही नव्हतं ना, काही बॅकग्राऊंड, नो नथिंग. बट देवाची कृपा कुठेतरी, आणि ते घडून आलं. सो तो जो टग्या होता त्या टग्याचा पांडुरंग झाला, हे कधी वाटलं होतं का? नेव्हर, ऍब्सोल्युटली नॉट.
यु नो व्हॉट, जेव्हा मी झालो पांडुरंग म्हणजे जेव्हा मला ते काम करायला मिळालं, हा. अं, तेव्हा तेव्हा मला खूप सारे योगायोग असे कळले म्हणजे जाणवले, जेव्हा मी रिलेट केले की माझा एकादशीचा जन्म आहे. माझ्या डाव्या हातावर ना तुळशीच्या पानाच्या आकाराचं चिन्ह आहे, जे ओके की कृष्ण तुळस म्हणजे काळ्या कलरचं सेम तुळशीचं पान, त्याचं देठ आणि ओके ओके. वाव वाव. तुळशीचा जन्म अगेन, आणि कृष्णाला विठ्ठलाला तुळस इतकी प्रिय आहे. तर ते सगळं देन मी माझ्या मावशीकडे आजीकडे बराच काळ राहिलो, जसं कृष्ण राहिला होता. ते सगळे योगायोग नंतर जाणवले की अरे हा हा आपल्यासाठी ते पण सगळं खूप रिलेटेबल आहे. बरोबर. बट या विचार कधीच केला नव्हता अजिबातच. आणि आता ही सिरियल बंद झाल्यावर तुम्ही तुमच्या टीममेट्सला खूप मिस करताय आणि असे काही व्हिडिओज सुद्धा आम्ही बघितले फेसबुकला सुद्धा आणि बाकी अकाउंट्सला सुद्धा. सो तुमच्या टीम बद्दल काय म्हणाल? फार प्रिय टीम आहे. नॉट जस्ट बिकॉज की मी काम केलंय, पण माझं हे पहिलं काम आहे, तर मग पहला तो पहला होता है, यू नो. सो फिर वो कुछ भी हो, यू नो, पहला प्यार, पहला एक्सपीरियंस, एनीथिंग दैट्स फर्स्ट, आई थिंक दैट्स मोस्ट स्पेशल. लाइक आई सेड, आय हॅव लर्नड एव्हरीथिंग ऑन दिस सेट. हा. सो आणि जीवाभावाचे म्हणजे आम्ही 16-16, 18-18 तास रोज सेटवर असायचो. तर माझ्यासाठी ती जेन्युइनली माझी फॅमिलीच असल्यासारखी आहे. आमच्यात पण राग, लोभ, रुसवे, फुगवे, प्रेम सगळं काही होतं. बट आय रिली मिस देम. सिरियल नेमकी पूर्ण केली आणि मी माझ्या गावी इकडे परभणीला आलो, अँड एव्हरीथिंग वेंट अंडर लॉकडाऊन. सो आम्हाला फार वेळच नाही मिळाला की सिरियलच्या आठवणी सोबत काढायला, एक एक किस्से रंगवायला, राईट राईट रडायला राईट राईट. सोबत, शेवटचा एपिसोड सोबत पाहायला. ही पण फार इच्छा होती, पण हरकत नाही, मी माझ्या आईबाबांसोबत पाहू शकलो. तोही एक वेगळा अनुभव होता. क्या बात. आणि बरेच जण आय गेस थोडस रिपीटेड क्वेश्चन्स येतात काही जणांचे की त्यांनी तुमची कदाचित भूमिका साकारताना काय अनुभव होता वगैरे वगैरे. तर त्याचे उत्तर मी सगळ्या ऑडियन्सला सांगू इच्छितो घेतलं. की मित्रांनो, हे उत्तर आपल्याला अजिंक्यने ऑलरेडी त्याचं उत्तर दिलेलं आहे. आपल्याकडे उत्तर आहेत. सो आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अजून काही नवीन प्रश्न असतील तर खरोखर आम्हाला घ्यायला आवडेल. आणि ही इज सो स्पोर्टिंग. तो सगळ्या प्रश्नांच्या खटाखट खटाखट मस्त असे उत्तरं देतोय. सो मला पण खूप छान वाटतं इंटरॅक्ट करताना. आणि कोणतं पुस्तक आवडतं वाचायला, हा एक नवीन प्रश्न आलाय ओमकार कडून. यु नो व्हॉट, आय एम अ टेरिबल रीडर. मी ना एका ठिकाणी बसून अभ्यासाच्या पुस्तकांशिवाय हा फार अशी पुस्तकं वाचू शकलेलो नाहीये. बट हा. मी वाचलेल्या पुस्तकांपैकी एक पुस्तक जे मी खूप एन्जॉय केलं, दॅट वॉज लाईमलाईट, जे ओके सेटवरच मी वाचलेलं शूटच्या दरम्यान. ओके. ज्यामध्ये ना खूप साऱ्या अशा बायोग्राफीज होत्या आणि खूप सारे इंटरव्ह्यूज होते. मला इंटरव्ह्यूज पाहायला खूप आवडतात, इंटरव्ह्यूज वाचायला पण. हम्म 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 होते त्यांच्या हम्म. लाईफचे एक्सपिरियन्सेस त्यामध्ये लिहिलेले होते. आय रिली एन्जॉयड इट समहाव. बरोबर बरोबर. म्हणजे मी असं ठरवून जायचं ते वाचताना. सो पण हे otherwise मी खूप असा असा अभ्यास आपल्याला कॅरेक्टर मध्ये जाण्यासाठी, शिरण्यासाठी करावा लागतो. सो हे जे कॅरेक्टर मध्ये शिरणं आहे, म्हणजे हा मला वाटतं कॅरेक्टर रिलेटेड शेवटचाच प्रश्न असेल. याच्या पुढे कदाचित Yeah. कॅरेक्टर रिलेटेड प्रश्न नाही येणार. पण जसं डिरेक्टर म्हणतोय तसंच कॅरेक्टर फॉलो करायचं आहे असं एक मनात होतं की आपण पण आपल्या पद्धतीने काही चेंजेस केलेत त्याच्यामध्ये. व्हॉट एक्झॅक्टली? क्रिएट समथिंग, यू परफॉर्म हम्म समथिंग. आणि हम्म त्याच्यामध्ये जर कुठली गोष्ट कदाचित खूप लाऊड होते, हम्म एक्सप्रेशन्स ऑर यु नो कुठल्या तरी सीनच्या बाबतीत, किंवा हम्म. तुम्ही चुकीचं परसिव्ह करू शकता. सो बऱ्याचदा असं झालंय की व्हॉट आय हॅव सेड इज कन्व्हिन्सिंग इनफ, बट बऱ्याचदा असं झालंय की कुठली तरी गोष्ट थोडीशी अंडर प्ले होते किंवा ओव्हर प्ले होते. मग डिरेक्टर सरांनी किंवा इतर क्रिएटिव्ह सर आमचे जे आहेत त्यांनी काही इनपुट्स दिले. काही एपिसोड झाल्याच्या नंतर हे सांगितलं की अच्छा हे नाही वर्क होतंय अजिंक्य, मग आपण असं करू, हे परफॉर्म करून बघू, इथे इतकंच एक्सप्रेशन्स देऊन बघू. सो असं आय थिंक इट वॉज अ ग्रॅज्युअल प्रोसेस.
राईट असं नाहीये राईट की राईट कोणाला त्याचा एक नुसका माहिती असतो की ही जडीबुटी खाल्ली आणि कॅरेक्टर मिळालं, किंवा हे एक सेशन अटेंड केलं 2 तासांचं हा एखाद्याचं लेक्चर आणि तुम्हाला सापडलं. नाही, आय थिंक इट्स अ कलेक्टिव्ह प्रोसेस. राईट राईट. सो याच्याशी रिलेटेड एक असा प्रश्न आहे, थोडासा आपण रॅपिड फायर नाही म्हणणार, पण जस्ट एक गेम असं म्हणू. सो जर तुम्हाला आवडेल तर थोडस एक क्विज काइंड ऑफ गेम आपल्याला तुम्हाला खेळायला आवडेल? कॅन वी? 100%. आणि तर मी नाही देणार. येस येस, Try डेफिनेटली to do. डेफिनेटली वी कॅन अंडरस्टँड. आणि याच्यामध्ये वी डेफिनेटली वुड रिक्वेस्ट ऑडियन्स ऑल्सो, की ऑडियन्सला सुद्धा आपण सांगतोय की तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर तुम्ही सुद्धा देऊ शकता. सो पहिला प्रश्न, की पांडुरंगाचं वर्णन संतांच्या आधी कमीत कमी शब्दात जास्तीत जास्ती वर्णन कोणी केलंय? संतांच्या आधी? हा, म्हणजे नामदेव, तुकाराम या सगळ्या संतांच्या आधी. संतांच्या आधी माझ्या मते संतांनीच खरा म्हणजे खरे माऊलींचं जे काही चरित्र आणि असं आहे जे काही लिहून ठेवलं, नमूद करून ठेवलं, ते सगळं. बट मग त्यांचं वर्णन ऑडियन्सला संतांच्या माहिती आधी असेल कोणी तर ते केलंय? सुद्धा उत्तर देऊ शकतात. कोणी रखुमाईंनी केलंय? नाही. करू शकते वर्णन. ओके, दिस इज समथिंग न्यू फॉर मी. प्लीज टेल मी. आय डोंट थिंक आय नो द आन्सर. एकाने उत्तर दिलेलं आहे, रुक्मिणी मातेने, पण ते उत्तर मयुरेश थोडस बरोबर नाहीये. सगळ्यात पहिले कमी शब्दात जास्ती वर्णन करणारे आपले शंकराचार्य होते, ज्यांनी पांडुरंगाष्टक लिहिलं. बरं. आणि पांडुरंगाष्टकम मध्ये सगळ्यात जास्त कमी शब्दात वर्णन पांडुरंगाचं आहे. क्या बात आहे. वा, दिस इज न्यू. मला थ्रू आउट द शो हे अजिबातच माहिती नव्हतं. ओ ग्रेट ग्रेट. सो वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की अशी एखादी बाजू उलगडलेली आहे जी आपल्याला एरवी माहित नव्हती. येस, थँक्यू. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सो आपण आता पुढचा एक जो गेम आहे. हा, बोला ना बोला ना. पण अशी परीक्षा पाहणारे प्रश्न विचारणार असेल तर आय फील रिअली एम्बॅरस. नो 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 नो. नाही, हा एकच प्रश्न होता, एकच प्रश्न होता. डोंट नॉट टू वरी. सो पुढचा आपण गेम घेतोय या पांडुरंगाष्टकवरच. बरं. आपल्याला संस्कृतचे या पांडुरंगाष्टकची एक लाईन किंवा 2 लाईन एवढंच मिळणार. आणि या 2 लाईन्स आपण किती फास्ट, किती वेळा विदाउट एनी मिस्टेक रिपीट करू शकतो हे आपण बघणार आहोत. बरं. सो कॅन वी स्टार्ट द गेम? या, आय विल ट्राय माय बेस्ट. ओके. ओके. सो फर्स्ट वर्ड इज फ्रॉम द सेंटेन्स महायोगपीठे. महायोगपीठे. सेकंड इज तटे भीमरथ्या. तटे भीमरथ्या. येस. महायोगपीठे तटे भीमरथ्या. येस. आता हे आपल्याकडे 3 शब्द झाले. महायोगपीठे, तटे भीमरथ्या. ओके. नेक्स्ट वर्ड इज वरम पुंडरीकाय. वरम पुंडरीकाय. पुंडलिकाय. पुंडरीकाय. फाईन. वरम पुंडरीकाय. येस. सो आता पूर्ण वाक्य हे झालेलं आहे. महायोगपीठे, महायोगपीठे तटे भीमरथ्या. दिस इज हाफ. ओके. कॅन यू प्लीज रिपीट दिस? महायोगपीठे तटे भीमरथ्या. येस. हाफ. पुंडरीकाय. येस. वरम पुंडरीकाय दातुम मुनिंद्रय. सॉरी, काय? दातुम. दातुम मुनिंद्रई. दातुम मुनिंद्रई. येस. आता हे एकच सेंटेन्स घेऊयात आपण, आणि हे एक सेंटेन्स आपण 1 मिनिटाचा टाइमर लावूयात आणि किती वेळा आपण रिपीट करू शकतोय ते मोजूयात. सो लेट अस स्टार्ट द गेम. वाक्य क्लिअर आहे?
एकदा वाक्य मी क्लिअर करतो. मी हा. आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं बाय द वे. हा, सो इट गोज लाईक महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दातुम मुनिंद्रे. दातुम मुनिंद्रई. हा, मुनिंद्रैही. दा- अच्छा, द्रयीही मुनिंद्रईही दातुम मुनिंद्रईही. बट रिअली वी वुड लाईक टू अप्रिशिएट एवढ्या कमी वेळात एक वाक्य खटाखट बोलून पण दिलं. सो हॅट्स ऑफ टू युअर मेमरी. राईट, प्लीज. सो स्टार्ट. वी आर स्टार्ट. येस, वी विल जस्ट स्टार्ट द रिहर्सल. एकदा रिहर्सल घेऊया. स्टार्ट. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दातुम मुनिंद्रई. Yes, yes. One more rehearsal and we will start the game. या महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दातुम मुनिंद्रैः. Great. So can we start the game now? We have 1 minute to go and न चुकता 1 मिनिट कमीत कमी टिकून राहायचंय आणि जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट बोलून दाखवायचंय. आणि ऑडियन्सला आपण प्रश्न करूयात की ऑडियन्सने ओळखायचंय की किती वेळा अजिंक्य यांनी हे वाक्य म्हटलेलं आहे एका मिनिटात. ओके. सो लेट अस स्टार्ट द गेम. ऑडियन्स रेडी? या. ओके, 1, 2, स्टार्ट. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दातुम मुनिंद्रैः. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दातुम मुनिंद्रैः. पुंडरिकाय दातुम मुनिंद्रैः. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम 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 पुंडरिकाय दातुम मुनिंद्रैः. महायोगपीठे महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दातुम मुनिंद्रैः. 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 महायोगपीठे तटे भीमरथ्या. ग्रेट, ग्रेट. सो मी तर मोजलेलं आहेच, पण ऑडियन्सला आपण विचारूयात की किती वेळा अचूक म्हटलेलं आहे. मला वाटतं सगळ्याच वेळेला अचूक म्हटलेलं आहे. हॅट्स ऑफ टू युअर मेमरी बॉस. हॅट्स ऑफ. So let us ask. Okay, Smita More, she has replied 11. Hemlata Zangle, she has replied 11. सुयश म्हणतोय की 11. अजय यांच्याकडून उत्तर मिळालंय 11. प्रणव 9. नाही मित्रा, प्रणव 9 नाही. मिस्टर बुद्धिवंत यांनी कमेंट केली होती की एका मिनिटात न चुकता खूप नाही होणार आणि ते स्वतः आता म्हणतात की 14 वेळा म्हटलंय. सो उमेश इज टेलिंग अस की 17 वेळा म्हटलेलं आहे. आणि भाग्यश्री इज काउंटिंग की 12 ते 13 पर्यंत एकदम परफेक्ट फ्लुएंट होतं अँड दॅट वॉज सुपर्ब. सानिका इज सेइंग 11. बाय द वे मला ना ॲस्थमा आहे, सो मी फार वेळ असं लाईव्ह वर पण बोलू शकत नाही किंवा फार वेळ असं बोलू नाही शकत. बट आय रिअली ट्राईड माय बेस्ट. नो, बट रिअली हॅट्स ऑफ. आणि आय मस्ट कन्फेस दिस की आतापर्यंत मी जितक्या काही पेजेस वरून लाईव्ह सेशन्स केले, आय थिंक दिस वॉज बाय फार दी मोस्ट चॅलेंजिंग अँड मोस्ट इंटरेस्टिंग सेशन. सो आय एम रिअली हॅव्हिंग फन. क्या बात, क्या बात. थँक्यू सो मच. अँड दॅट्स व्हॉट वी वर ट्राईंग की काहीतरी वेगळं आपण काय देऊ शकतो आपल्या इंटरव्ह्यू मध्ये. आणि होप सो ते तुम्हाला आवडलेलं आहे. ऍब्सोल्युटली. अजून एक प्रश्न ऑडियन्स तर्फे विचारावासा वाटतो. बऱ्याचदा असं होतं की एवढा मेकअप असतो, एवढं सगळं ते पांडुरंग आत्मसात करत असतो, कपडे वगैरे, तर जसं गणपतीच्या रूपामध्ये काहीतरी अर्थ लपलेला आहे तसं पांडुरंगाच्या रूपामध्ये पण अर्थ लपलेला आहे. हे तर सगळ्यांना जगजाहीर माहिती आहे. पण अशा काही गोष्टी ज्या नॉर्मल ऑडियन्सला नाही माहित आणि ते अर्थ तुम्ही सांगू शकाल का या कॅरेक्टर बद्दल, पांडुरंगाच्या कॅरेक्टर बद्दल?
एक मला खूप म्हणजे आपल्या डेली लाईफ मध्ये आपण असं करतोच की जेव्हा पण आपण खूप खूप वेळ उभं राहायचं असतं किंवा कोणाची तरी वाट पाहतोय किंवा खूप वेळ उभे तर युजली आपण दोन्ही हात ना कमरेवर ठेवून असे उभे असतो की बरोबर. कोणाची तरी वाट पाहत किंवा खूप वेळ तटस्थ एकाच ठिकाणी उभे असू जर तर विठ्ठल तर आपला 28 युग उभं राहिलाय बरोबर. विटेवर आणि त्याची पोच बरोबर तशीच आहे जी की आपण अं, म्हणजे अगदी सहज एक उभं राहायचं म्हटलं तरी आपण तसे उभे राहतो. त्यानंतर त्याच्या कर्णकुंडलांपासून मुकुटापासून त्या टिक्यापासून प्रत्येक गोष्टीवर आम्ही वेगवेगळ्या स्टोरीज केल्या आहेत. तुळशी हार ते काय शेला तसा पर्टिक्युलर का आहे किंवा तोडे त्याचे काय मिनिंग आहेत असे वेळोवेळी केले. त्या प्रत्येक ऑर्नामेंटची वेगळी कथा आहे, वेगळं महत्व आहे आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने त्याची माहिती सांगतं, कुठे ना कुठे थोड्याफार फरकाने. पण आम्ही सिरियल मध्ये त्या प्रत्येक ऑर्नामेंटवर मोठ्या मोठ्या कथा दाखवल्या आहेत. सो वाव, येस, इट्स रिली क्या मीन. बात, क्या बात. सो एक कमेंट आलेली आहे, ग्रेट अँड हॅट्स ऑफ. दिस इज फ्रॉम अनुष्का ट्रॅव्हल. खरंच खूप छान खेळ खेळलात. आणि अजून एक क्वेश्चन आलेला आहे ओमकार यांच्याकडून, तो थोडस जरा चॅलेंजिंग आहे, मला स्वतःलाच नाही माहित. कृष्ण यांच्या 8 पत्नी यांची नावं सांगणार का? सॉरी, आय नो रुक्मिणी, सत्यभामा राईट. या दोघी, कारण त्या सिरियल मध्ये माझ्या होत्या. हा तर माझ्यासाठी इन्फॉर्मेशन या पूर्ण स्पिरिच्युअलिटीची तितकीच आहे हा. जी अगदी इतकीशी असेल जी माझ्या सिरियल मध्ये मला मिळाली. सो ग्रेट. त्यासाठी मी विशेष वेगळं त्याचं ज्ञान घ्यायला वेळच नाही मिळाला, ऍटलिस्ट तेव्हा तरी नक्कीच. बट आय शुड रिअली गेट इट. राईट. सो प्लीज मला पर्सनल मेसेजवर किंवा कॉमेंट्स मध्ये सांगाल. कोणी विचारला हा प्रश्न म्हणालास हर्षल? कोणीतरी विचारलाय, मला ओमकार, वाटतं. समवन ओमकार. हा, ओमकारने विचारलाय. ओमकार आणि मला नक्की आवडेल जाणून घ्यायला, किंवा मी गुगल करेन हे सेशन संपलं की. आय रिअली फील प्राऊड की तुम्ही एवढं स्पोर्टिंगली घेताय आणि खूप छान तुम्ही खेळलत. आणि टोटल काउंट विचारला जातोय, सो टोटल काउंट वॉज 17 वेळा अचूक ते वाक्य महायोग पीठे तठे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम मुनिंद्रई हे म्हणून दाखवलेलं आहे. आणि खरंच पांडुरंगाची कृपा की आपल्याला त्यांच्या तोंडून हा श्लोक ऐकायला मिळाला. गॉड, काय बोलतोय. दॅट्स टू मच, बट या आय रिअली ट्राईड. मला पण खूप मजा आली. मी फर्स्ट टाइम ऐकला हा श्लोक, तर बट इट वॉज चॅलेंजिंग. आय लाईक सच ऍक्च्युली हा श्लोक असा आहे ना अजिंक्य, की कमीत कमी शब्दांमध्ये पांडुरंगाचं खूप मोठं विस्तारित वर्णन शंकराचार्यांनी लोकांसमोर ठेवलं आणि त्याच्यानंतर खरा पांडुरंग लोकांनी उचलायला सुरुवात केली. वा वा, सुंदर. मग तर माझ्या तोंडून तू अदवून घेतलंस, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. आय थिंक कुठेतरी देवानेच माझ्याकडून ते बोलवून घेणं इम्पॉर्टंट होतं. आय थिंक मला ते कळणं, तर ते घडून आलं. थँक्यू. थँक्यू सो मच. बरेच जण याचं मिनिंग विचारताय, पण आता मिनिंग आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे, सो मिनिंगवर आपण जास्ती वेळ नको घालूयात. आणि जसं अजिंक्यने सुद्धा म्हटलं की आपण त्याला सुद्धा जास्ती स्ट्रेस नाही देऊ शकत, बिकॉज त्याची सुद्धा वेळ महत्वाची आहे. हिज टाइम इज टू मच इम्पॉर्टंट अँड व्हॅल्युएबल. सो 1-2 मिनिटाने जर सेशन चुकून कट झालं, बिकॉज वी हॅव सम इंटरफेरन्स इन द इश्यू नेटवर्क, सो जर चुकून कट झालं तर वी आर रिजॉईनिंग अगेन विथ इन नेक्स्ट सेकंड. सो शेवटचा असा एक प्रश्न आहे की याच्या नंतरचे तुमचे कोणते प्रोजेक्ट्स आहेत आणि ते काय आहेत ते आपल्याला ऐकायला आवडेल. ऑफिशियली असं काही ठरलेलं असं नाहीये, बट मला एक सिरियल आणि एका वेब सिरीज साठी विचारल्या गेलेलं, पण काही कन्क्लूड व्हायच्या आतच ती सिरियल ऍक्च्युली मुंबईला असणार नव्हती, सो आय हॅड टू से नो. जवळच्याच एका सिटीमध्ये त्याचं शूट असणार होतं, जवळच्या नाही ऍक्च्युली. तर मग माझ्यासाठी मुंबई सोडून इतर ठिकाणी जाणं सध्या शक्य नाहीये. तर अँड लाईक आय सेड, आय हॅव अस्थमा, आणि त्या ठिकाणी खूप जास्त थंडी आणि पाऊस खूप असल्याने मला तिथे शक्य नाही करणं काम सध्या तरी. तर म्हणून मला त्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना नाही म्हणावं लागलं. पण इतर प्रोजेक्टचं काही फायनल व्हायच्या आतच सगळं लॉकडाऊन झालं माझी सिरियल संपल्याबरोबर. तर आय एम वेटिंग फॉर ऑल दिस टू गेट ओव्हर.
छान. आणि मग नव्या प्रोजेक्टला किंवा नवीन काही संधी मिळण्यासाठी मी मुंबईला जावं याच्या मी तयारीत आहे. राईट. टायमर कट होतोय, आपण परत येतोय लाईव्ह. वन मोर.